Okay, so once again, I welcome all students in lecture number first of the unit 5, that is introduction to curve. Okay, in which will be asked for 12 marks in MSBT examination. It is the last chapter of the subject computer graphics. So as compared to previous chapter, it is very easy. Some frequent questions are asking in MSBT examination repeatedly. So we will focus on main points or which the questions which are asked frequently in MSBT examination. Okay. So let's start. First of all, we will see some curves or some types of curve. So as already you have learned or you have heard about the curve. Okay, but in the computer graphics or in this chapter there are some different curves are there, and they are identified some scientist name. So in that, first is Hilbert curve. Name is Hilbert curve. The Hilbert curve can be constructed by following successive approximation. Following successive approximation means, you can say approximation means iteration. Okay, you have heard about the iteration or steps. Okay, similarly the word is approximation. Okay, approximations. In this Hilbert curve, if a square is divided into four quadrants, if a square is divided into four quadrant, we can draw the first approximation. म्हणजे बघा, ह्या डायग्राम मध्ये याचे काही स्टेप्स आहेत किंवा याचे इटरेशन आहेत, ह्याला आपण अप्रॉक्सिमेशन, फर्स्ट अप्रॉक्सिमेशन जे आहे हिल्बर्ट कर्वचं, तर ती कशासारखी डायग्राम दिसते बघा, इथं दिसते तुम्हाला की वी आर डिवाइडिंग अ स्क्वेअर इंटू फोर इक्वल पार्ट और फोर क्वाड्रंट्स, याला आपण काय म्हणतो, क्वाड्रंट म्हणतो. अँड देन वी आर जॉइनिंग the center of that square. Okay, and the curve which is formed is called as Hilbert curve, or it is a first approximation of Hilbert curve. तर बघा, याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, इथे तुम्हाला डॉट सेंटर दिसेल, तुम्हाला इथं पण सेंटर आहे, इथं पण सेंटर आहे आणि इथं पण सेंटर आहे, बरोबर आहे. तर हा जॉईन केल्यानंतर जे को फॉर्म होतो त्याला आपण काय म्हणतो, फर्स्ट अप्रॉक्सिमेशन ऑफ हिल्बर्ट कर्व असं म्हणतो. अगदी सिंपल आहे, फार याच्यामध्ये काय असं वेगळं नाहीये. Then the second approximation to Hilbert curve can be drawn by further subdividing each of the quadrants. म्हणजे आधीचे जे काही क्वाड्रंट आहेत हे चार, पुन्हा आपण काय करणार आहोत, हे काय केलेलं आहे, पुन्हा इक्वल क्वाड्रंट मध्ये हा प्रत्येक क्वाड्रंट हा केलाय सब डिवाइड केलेला आहे. ओके, द सेकंड अप्रॉक्सिमेशन टू द हिल्बर्ट कर्व can be drawn by further subdividing each of the quadrant and connecting their centers. आपण काय करणार आहोत, तो क्वाड्रंट पुन्हा डिवाइड करून त्याचे पुन्हा जे सेंटर आहेत, बरोबर आहे, जे स्क्वेअर अजून तयार झाले त्याचे जे सेंटर्स आहेत हे कनेक्ट करणार आहोत. ओके, subdividing each of the quadrant and connecting their centers before moving a next मेजर क्वाड्रंट. आपण पुढच्या अप्रॉक्सिमेशनला जाण्यासाठी जायच्या आधी आपण काय करणार आहोत, हे क्वाड्रंट काय करणार आहोत, म्हणजे आधीचे जे क्वाड्रंट होते चार, हे पुन्हा प्रत्येक क्वाड्रंटचे पुन्हा चार स्क्वेअर किंवा पुन्हा चार क्वाड्रंट तयार केलेले आहेत. तुम्हाला ह्या डायग्रामवरून लक्षात येते. आणि काय केलेलं बघा, आणि पुन्हा आपण काय केलेलं आहे, द सेंटर्स ऑफ ऑल द क्वाड्रंट्स और द सेंटर्स ऑफ ऑल द स्क्वेअर्स आर जॉईन्ड. याच्यामध्ये आपण काय केलं, हे जे सेंटर पॉइंट आहेत हे अशा पद्धतीने काय केलेले आहेत, हे पुन्हा काय केलेले आहेत, जॉईन केलेले आहेत. सो द कर्व फॉर्म इज कॉल्ड एज अ सेकंड अप्रॉक्सिमेशन ऑफ हिल्बर्ट कर्व. ओके, याला आपण काय म्हणणार आहोत, सेकंड अप्रॉक्सिमेशन ऑफ हिल्बर्ट कर्व असं म्हणणार आहोत. ओके,
त्याच्यानंतर बघा आता याच्या पुढची स्टेप थर्ड अप्रॉक्सिमेशन म्हणजे काय म्हणतो आपण थर्ड इटरेशन. द थर्ड अप्रॉक्सिमेशन सब डिवाइड्स द क्वाड्रंट्स अगेन. पुन्हा ते क्वाड्रंट्स डिवाइड केलेले आहेत. वी कॅन ड्रॉ third approximation to Hilbert curve by connecting the centers of finest level of quadrants before stepping to the next level of the quadrant. म्हणजे पुन्हा काय केलेलं आहे अजून डीप लेवलला किंवा फायनेस्ट लेवलला आपण गेलेलो आहोत. पुन्हा प्रत्येक जो क्वाड्रंट आहे हे क्वाड्रंट पुन्हा काय केलेले आहेत डिवाइड केलेले आहेत आणि डिवाइड केल्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे हे सेंटर जे आहेत हे सेंटर्स पुन्हा एक विशिष्ट पद्धतीनं हे सेंटर काय केलेले आहेत असे बरोबर आहे हे सगळे काय केलेले आहेत जॉईन केलेले आहेत. लक्षात येते काय बघा हे सगळे सेंटर्स आहेत एका हे वेगळ्या पद्धतीनं एका वेगळ्या पॅटर्न मध्ये काय केलेले आहेत हे जॉईन केलेले आहेत. त्यामुळे जो कर्व फॉर्म होतो त्याला आपण थर्ड अप्रॉक्सिमेशन टू हिल्बर्ट कर्व असं म्हणणार आहोत. लक्षात आलं. दिस इज अ फर्स्ट अप्रॉक्सिमेशन टू हिल्बर्ट कर्व. देन इट इज अ second approximation to Hilbert curve, then it is a third approximation to Hilbert curve. ओके तर अशा पद्धतीनं जे कर्व आहेत सेंटर ऑफ स्क्वेअर जॉईन करून तर त्याला जो होणारा कर्व आहे ह्याला आपण काय म्हणतोय हिल्बर्ट कर्व असं म्हणतोय. ओके तर याच्यावर तुम्हाला काही 2 मार्काचे क्वेश्चन्स तुम्हाला काय कर्व ड्रॉ करायला विचारलेलं नाही परंतु काय विचारलेलं आहे राईट डाऊन द प्रॉपर्टी और कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कर्व्स. म्हणजे जे काही कर्व्स आपण बघणार त्याची कॅरेक्टरिस्टिक आपल्याला 2 मार्काला वगैरे काय केलेले आहेत त्यांनी विचारलेले आहेत. ठीक आहे तर आता नेक्स्ट बघूया आपण वी विल सी द प्रॉपर्टीज ऑफ हिल्बर्ट कर्व. आपल्याला पुढचा पॉईंट काय बघायचा बघा प्रॉपर्टीज ऑफ हिल्बर्ट कर्व. ठीक आहे तर हे जे सगळे कर्व आहेत त्याच्या तुम्हाला प्रॉपर्टी किंवा कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायला लागणार किंवा राईट डाऊन द टाइप्स ऑफ कर्व असं सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. म्हणजे तुम्हाला प्रत्येक ह्याच्यामध्ये कसं करायचं आहे चॅप्टर मध्ये काही 2 मार्काचे क्वेश्चन आहेत काही 4 मार्काचे आहेत काही ठिकाणी एक्झाम्पल आहे तर ते त्या ठिकाणी तुम्हाला ते विचारलं जाणार 100%. तर इथं बघा व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ हिल्बर्ट कर्व. फर्स्ट इज इफ वी infinitely extend the approximation to the Hilbert curve, the curve fills smaller quadrants but never crosses itself. म्हणजे काय जर आपण इन्फायनाइटली एक्सटेंड करत गेलो म्हणजे स्क्वेअर जे आहे क्वाड्रंट आहे हे डिवाइड करत पुन्हा गेलो तर काय होईल की स्मॉल क्वाड्रंट तयार होते परंतु तो जो कर्व आहे तो कर्व विल नॉट क्रॉसेस इटसेल्फ. तो कर्व आहे तो एकमेकाला काय होणार नाही क्रॉस होणार नाही. आलं का लक्षात. तर हा इट इज अ फर्स्ट प्रॉपर्टी. सेकंड द कर्व इज आर्बिट्ररली क्लोज टू एव्हरी पॉइंट इन द स्क्वेअर. म्हणजे जसं आपण स्नेक गेम खेळत होतो बघा आधीच्या 1100 मोबाईल मध्ये बरोबर तर त्या टाइप मध्ये हे आहे. द कर्व इज आर्बिट्ररली क्लोज टू एव्हरी पॉइंट इन द स्क्वेअर. म्हणजे काय जरी कर्व खूप मोठा असला तरी तो अगदी काय असणार आहे प्रत्येक जो सेंटर ऑफ म्हणजे हे जवळ आहे प्रत्येक याच्या स्क्वेअरच्या हा जो डिवाइड आपण करत गेलो तर काय होईल हा जो कर्व आहे ना हा कर्व अगदी दुसऱ्या याच्या स्क्वेअरच्या सुद्धा सेंटरच्या अगदी हा कर्व इथे जवळ असणार ज्यावेळेला आपण पुन्हा आपण हे डिवाइड करू. लक्षात येते परंतु ते क्रॉस होणार नाही. परंतु ते अगदी प्रत्येक सेंटरच्या स्क्वेअरच्या अगदी क्लोज असणार आहे दुसऱ्या स्क्वेअरच्या एखाद्या स्क्वेअर मधून जाणारे कर्व आहे तर तो दुसऱ्या स्क्वेअरच्या अगदी जवळ असणार आहे परंतु ते क्रॉस होणार नाही. देर इज नो लिमिट. थर्ड पॉइंट देर इज नो लिमिट टू सब डिव्हिजन अँड देअरफॉर लेंथ ऑफ कर्व इज इन्फायनाइट. सो सिंपल आहे की याचं लिमिट ह्याला काय नाही आहे आपण सब डिवाइड कितीही करू शकतो. सो देअरफॉर लेंथ ऑफ कर्व इज इन्फायनाइट. लास्ट इज विथ ईच सब डिव्हिजन लेंथ ऑफ कर्व इन्क्रीज्ड बाय फॅक्टर ऑफ 4. म्हणजे काय की प्रत्येक सब डिव्हिजन आपण ज्यावेळेला करत जाणार त्यावेळी ती जी लेंथ ऑफ कर्व आहे ही इट विल बी इन्क्रीज बाय फॅक्टर ऑफ 4. म्हणजे 4 पटीनं ते काय होणार वाढत जाणार. ती कर्वची लेंथ जर आपण बघितली तर ह्याच्यापेक्षा हे 4 पटीने जास्त आहे याच्यापेक्षा ही पुन्हा 4 पटीने जास्त आहे तर ही लेंथ वाढत जाणार. तर मी जे सिंपल साधे आपल्याला लक्षात राहतील हे प्रॉपर्टी इथे घेतलेल्या आहे. काही बुक मध्ये बऱ्याच दिलेल्या आहेत परंतु ज्या मोस्ट कॉमन आहेत सिंपल आहेत ह्या मी इथं घेतलेल्या आहेत.
So this is these are the properties of Hilbert. ओके, आता नेक्स्ट बघा दुसरा आता अजून एक नेक्स्ट कर्व आहे कोच कर्व. नेक्स्ट जो कर्व आहे तो त्याचं नाव काय दिलेलं आहे कोच कर्व असं त्याला नाव दिलेलं आहे. तर काय बघा कोच कर्व बिगिन्स विथ स्ट्रेट लाईन. कोच कर्व बिगिन्स विथ स्ट्रेट लाईन. इट डिवाइड्स द लाईन इंटू 3 सेगमेंट्स. तर हे एका सिंपल लाईन पासून स्टार्ट होणार आहे आणि इट डिवाइड्स द लाईन इंटू 3 सेगमेंट. 3 सेगमेंट मध्ये काय होणार आहे काय होणार आहे डिव्हिजन होणार आहे. ठीक आहे, आता ते कसं होतं ते डायग्राम मध्ये आपण बघू. द मिडल सेगमेंट इज रिप्लेस्ड बाय sides. Middle segment is replaced by 2 sides of an equilateral triangle. मधली जी मिडल सेगमेंट आहे इट इज रिप्लेस्ड बाय 2 sides of an equilateral triangle with apex pointing outside. म्हणजे ती मधली जी सेगमेंट आहे तिथे एक ट्रायंगल इक्विलेटर फॉर्म केला जातो ज्याच्या तिन्ही बाजू सेम आहेत आणि त्या ट्रायंगलची जी त्याचं जे टोक आहे अपेक्स पॉइंटिंग आउटसाइड. ओके, म्हणजे बेस त्या लाईनवर असेल आणि तो टोक जे आहे त्या ट्रायंगलचं ते आउटसाइडला असेल. नाउ वी हॅव 4 सेगमेंट. आता मात्र काय झालं 4 सेगमेंट का तर पूर्ण जी सुरुवातीला आपण एक जी लाईन मारलेली त्याचे डिवाइड 3 पार्ट केले. त्याचे पार्ट किती केले 3 पार्ट केले. मधल्या लाईनवर ट्रायंगल फॉर्म केला बरोबर आणि बेसची लाईन काय केली काढून टाकली म्हणजे मधली लाईन काढून टाकली. टोटल लाईन किती झाल्या 4. मी डायग्राम मध्ये दाखवतो तुम्हाला. द सेम प्रोसेस इज रिपीटेड ऑन दिस 4 सेगमेंट. आणि पुन्हा ज्या 4 लाईन तयार झाल्या त्याच्या 4 सेगमेंट तयार झाले त्याच्यावर पुन्हा ही प्रोसेस करायची. जनरल प्रोसिजर फॉर जनरेटिंग द कोच कर्व कॅन बी स्टेटेड ॲज. त्याची मेथड काय आहे बघा. डिवाइड द स्ट्रेट लाईन इंटू 3 इक्वल पार्ट. डिवाइड द स्ट्रेट लाईन इंटू 3 इक्वल पार्ट. ड्रॉ अन इक्विलेटरल ट्रायंगल ऑन द मिडल सेगमेंट. बरोबर, मधल्या लाईनवर इक्विलेटरल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. नंतर पॉइंट कशा पद्धतीने करायचं आहे पॉइंटिंग इन अन आउटवर्ड डिरेक्शन. पॉइंटिंग इन अन आउटवर्ड डिरेक्शन विथ बेस ऑन द मिडल सेगमेंट. त्याचा जो बेस आहे तो मिडल सेगमेंट असला पाहिजे आणि त्या उरलेल्या 2 लाईन ह्या बाहेरच्या बाजूला असल्या पाहिजे. आणि लास्ट काय बघा रिमूव्ह द मिडल लाईन सेगमेंट. रिमूव्ह द मिडल लाईन सेगमेंट. मग आता ऑटोमॅटिकली किती लाईन तयार झाल्या 4 झाल्या. लक्षात आलं. दिस प्रोसिजर इज रिपीटेड अगेन अँड अगेन टू अचीव मोर अँड मोर स्मूथनेस ऑन द कर्व. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला ही डायग्राम कोच कर्वची बघता येईल. इथं तुम्हाला दिसेल की एक फक्त सिंपल काय केलेलं आहे एक अशी लाईन ड्रॉ केलेली आहे. इथं काय केलेलं आहे फक्त एक सिंपल लाईन ड्रॉ केलेली आहे. लक्षात आलं. त्याच्यानंतर काय केलेलं आहे बघा आपल्याला एक लाईन ड्रॉ केल्यानंतर एक मिनिट इथं बघा इथं आता या डायग्राम मध्ये बघा ही पहिल्यांदा काय केलेलं एक लाईन ड्रॉ केलेली आहे. ही लाईन ड्रॉ केल्यानंतर इथं काय केलेलं आहे बघा फर्स्ट अप्रॉक्सिमेशन. फर्स्ट म्हणजे काय केलेलं आहे बघा इथे 3 इक्वल पार्ट तयार केले ह्या लाईनचे आणि बेस म्हणजे मधली लाईन आहे. इथून आउटसाइडला अपेक्स विल शुड बी आउटसाइड. हे काय केलं याचं जे टोक आहे ट्रायंगल हे बाहेरच्या बाजूला घेतले आणि बेस कुठं घेतलेला इथं खाली घेतलेला. तिन्ही बाजू ह्याच्या सेम आहे. पहिल्यांदा सुद्धा जी आपण लाईन डिवाइड करणार आहोत ती सुद्धा आपण काय केलेली आहे इक्वल 3 पार्ट मध्ये ती लाईन काय करणार आहोत आपण पहिल्यांदा डिवाइड करणार आहोत. इक्वली डिवाइड केल्यानंतर मध्ये जो बेस आहे त्या बेसच्या वर आपण काय करणार आहोत ट्रायंगल ड्रॉ करणार आहोत. ट्रायंगल ड्रॉ केल्यानंतर बेस जो आहे तो आपण काय करणार आहोत रिमूव्ह करणार आहोत. ओके, अँड दिस कर्व इज कॉल्ड एज फर्स्ट अप्रॉक्सिमेशन ऑफ कर्व. दिस कर्व इज कॉल्ड एज फर्स्ट अप्रॉक्सिमेशन ऑफ कर्व. ओके, त्याच्यानंतर बघा पुन्हा आपण काय केलेलं आहोत
प्रत्येक जी लाईन आहे त्याच्यावर पुन्हा ही सेम प्रोसेस अप्लाय केलेली आहे. इथं बघा ही लाईन पुन्हा 3 पार्ट मध्ये डिवाइड केली. पुन्हा मधल्या लाईन जो बेस आहे तिथे आपण एक ट्रायंगल ड्रॉ केला. बेस जो आहे तो पुन्हा काय केला, रिमूव्ह केला आणि ह्या लाईन म्हणजे टोटल काय झालं, एक लाईनच्या इथं 3 लाईन झाल्या म्हणजे टोटल 4 झाल्या. पुन्हा ही एक लाईन आहे ह्याच्या पुन्हा किती झाल्या, 4 लाईन तयार झाल्या. बरोबर आहे. सेम प्रोसेस इज रिपीटेड ऑन दिस लाईन. ओके, ऑन दिस लाईन ऑफ दिस ट्रायंगल अँड दिस ऑन द दिस प्रोसेस इज फॉलोड ऑन द लास्ट पार्ट ऑफ दिस सेगमेंट. ओके, त्यामुळं जी डायग्राम तयार होणार आहे किंवा जो कर्व तयार होणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, वी आर कॉलिंग इट एज अ सेकंड अप्रॉक्सिमेशन ऑफ कर्व. त्याला आपण काय म्हणणार आहोत, सेकंड अप्रॉक्सिमेशन ऑफ कर्व. लक्षात येते का बघा, ते डायग्राम फार सिंपल आहे, फार याच्यामध्ये काय वेगळं असं काही नाही, फक्त इक्वल आली पाहिजे ना, कमी जास्त तुम्हाला त्या लाईनची साईज करता येणार नाही. सेम पार्ट मध्ये तुम्हाला हे ड्रॉ करायचं. ओके, तर अशा पद्धतीने जो कर्व फॉर्म होतो त्याला आपण काय म्हटलेलं आहे की सेकंड अप्रॉक्सिमेशन असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर त्याच्यानंतर नेक्स्ट काय बघा, आता पुढचा आपण एक कर्व बघायचा आहे. याच्या पण काही प्रॉपर्टीज आहेत. तुम्हाला जर प्रॉपर्टीज याच्या सांगायच्या असतील तर काय बघता येईल बघा, कुठल्या हे जो आहे कोच कर्व इथे मी घेतलेलं नाही, तर कोच कर्वच्या काही प्रॉपर्टीज ज्या आहेत तर त्या आपण असं सांगू शकतो की सिमिलरली लाईक हिल्बर्ट कर्व, द लेंथ ऑफ कर्व इज इन्फायनाइट, लेंथ ऑफ कर्व इज इन्फायनाइट, देन each repetition किंवा each iteration increases the length of the curve by factor of 4/3. ओके, म्हणजे प्रत्येक अप्रॉक्सिमेशन जी लेंथ ऑफ कर्व आहे ही किती वाढणार आहे, 4/3. ओके, थर्ड, अनलाइक हिल्बर्ट कर्व इट डझंट फिल एन एरिया. हे काय करणार नाही, एक असा एरिया असा पॅक काय करणार नाही. जसं आपण हिल्बर्ट कर्व मध्ये जसा एरिया काय झाला तो पॅक होत होता, बरोबर, एरिया तो फिल होत होता, बरोबर, तर इथं असा काय प्रकार होणार नाही. सो अनलाइक हिल्बर्ट कर्व इट डझंट फिल एन एरिया. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट प्रॉपर्टी आहे कोच कर्वची, इट डझंट डेविएट मच फ्रॉम इट्स ओरिजिनल शेप. इट डझंट डेविएट मच फ्रॉम इट्स ओरिजिनल, म्हणजे जो ओरिजिनल शेप आहे त्या कर्वचा तो तसाच मेंटेन राहणार, बदल होणार नाही. ओके, तर अशा काही स्मॉल याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. 4 प्रॉपर्टी मी सांगितल्या. फर्स्ट, लेंथ ऑफ कर्व इज इन्फायनाइट. त्याच्यानंतर इट डझंट फिल एन एरिया. प्रत्येक वेळेला प्रत्येक इटरेशन मध्ये लेंथ कितीने वाढते, 4/3 न. आणि इट डझंट डेविएट मच फ्रॉम इट्स ओरिजिनल शेप, जो ओरिजिनल शेप आहे तो त्या कर्वचा मेंटेन राहतो. असं त्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत. ओके, देन वी विल सी नेक्स्ट इज बेझियर कर्व. ओके, तर नेक्स्ट पार्ट काय आहे, हा बेझियर. तर या बेझियर कर्वचे आपण काही डायग्राम सुरुवातीला बघू पाहिजे. तर अशा पद्धतीने एक डायग्राम आहे. हा बेझियर कर्व कसा फॉर्म होतो, की तुम्हाला आपल्याला काय करायचं आहे की त्या बेझियर कर्व मध्ये आपण हा जो कर्व आहे तर तिथून आपण टँजेंट ड्रॉ करणार आहोत, बरोबर आहे. आणि हे काय फॉर्म होते, हे पुन्हा जॉईन केल्यानंतर हा एक कॉन्व्हेक्स हल, ह्याला आपण काय म्हटलं, कॉन्व्हेक्स हल असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जो कर्व तयार होतो त्याला बेझियर कर्व असं म्हणतात. त्या कर्व पासून काय केलेले आहेत, टँजेंट जे एंड पॉइंट आहे तिथून काय केलेले आहेत, टँजेंट ड्रॉ केलेले आहे, बरोबर आहे. आणि ते एकत्र करून जो कर्व तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, बेझियर कर्व असं म्हटलेलं आहे, बरोबर आहे. तर याच्या काही प्रॉपर्टी बघा, तुम्हाला काय विचारलेलं, प्रॉपर्टीज बऱ्याच वेळा विचारतात, तर त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत बघा. याचं एक्झाम्पल तर तुम्हाला विचारलेलंच आहे बऱ्यापैकी, आपण ते पण महत्वाचं आहे याच्यावरचं एक्झाम्पल. त्या बाकीच्या कर्ववर काही एक्झाम्पल नाही, परंतु ह्याच्यावर तुम्हाला एक्झाम्पल विचारलेलं आहे कंटिन्युअसली. ते 100% विचारला जाणारा क्वेश्चन्स आहे बेझियर कर्ववर, तर तो आपण बघूया. पण त्याच्या काही प्रॉपर्टी बघा. बेझियर कर्व ऑलवेज पासेस थ्रू द फर्स्ट अँड लास्ट कंट्रोल पॉईंट. त्याला आपण कंट्रोल पॉईंट असं म्हटलं, जे पॉईंट P1 P2 दिलेले आहेत हे आपण काय म्हटलेलं आहे, कंट्रोल पॉईंट असं म्हटलेलं आहे. तर काय बघा, थेरोटिकली लक्षात ठेवा तुम्ही हे 4 पॉइंट्स. बेझियर कर्व ऑलवेज पासेस थ्रू द फर्स्ट अँड लास्ट कंट्रोल पॉईंट, दॅट इज कर्व हॅज सम एंड पॉइंट्स ॲज द गाइडिंग पॉलिगॉन. म्हणजे याला काहीतरी एक फिक्स आहे
फर्स्ट आणि हा एंड पॉइंट हे फिक्स आहे. ओके, तर सो कर्व हॅज सम एंड पॉइंट्स ॲज द गायडिंग पॉलिगॉन. नेक्स्ट, the degree of polynomial defining the curve segment is 1 less than number of defining polygon. Therefore, for 4 control points, the degree of polynomial is 3. For example, cubic polynomial. तर हा काय क्यूबिकचा एक फॉर्मॅट आहे, म्हणजे हा जो बेझियर कर्व आहे हा क्यूबिक पॉलिनॉमियलचा एक्झाम्पल आहे. तर इथं काय आहे, 4 काय आहेत कंट्रोल पॉइंट्स, P1 P2 P3 P4. त्याची डिग्री जी आहे तर ती किती डिग्री आहे, 3, एक कमी असते. ओके, तर ही 1 लेस देन नंबर ऑफ डिफाइनिंग पॉलिगॉन. ओके, तो पॉलिगॉन जो क्लोज तयार होतो हे टँजंट ड्रॉ केल्यामुळे, बरोबर आहे. तर अशा पद्धतीला आपण बेझियर कर्व म्हणतो. यो क्यूबिक बेझियर कर्व आहे, 4 त्याला पॉइंट्स लागलेले आहेत त्यामुळं. तर ती जी डिग्री आहे तिची एक न आपण काय करतो, एक डिग्री कमी करतो, त्याची डिग्री काय असेल, 3 असेल. द कर्व जनरली फॉलोज द शेप ऑफ द डिफाइनिंग पॉलिगॉन. द कर्व जनरली फॉलोज द शेप ऑफ द डिफाइनिंग पॉलिगॉन. म्हणजे याचा कर्वचा शेप कशा पद्धतीने आहे, हे जो पॉलिगॉन तयार झालेला आहे त्याचा साधारण काय झालेला आहे, त्या शेप हा सेम आहे, त्या पॉलिगॉनचा आणि कर्वचा हा शेप हा साधारण सेम. द डिरेक्शन ऑफ टँजंट वेक्टर ऍट द एंड पॉइंट इज सेम ॲज दॅट ऑफ अ वेक्टर डिटरमाइंड बाय फर्स्ट अँड लास्ट सेगमेंट. ओके, तर तो एक पॉइंट आहे. आणि लास्ट 5वा पॉइंट आपण काय दिलेला आहे बघा, द कर्व लाईज एंटायरली विदिन द कॉन्व्हेक्स हल फॉर्मड बाय 4 कंट्रोल पॉइंट. म्हणजे हा जो काय कर्व असणार आहे तर तो जो काय डिफाइनिंग पॉलिगॉन आहे तर त्याच्या आतच हा काय असणार आहे, तो कर्व असणार आहे, बाहेर नाही, तो कर्व आत असणार. सो द कर्व लाईज एंटायरली विदिन द कॉन्व्हेक्स हल फॉर्मड बाय 4 कंट्रोल पॉइंट्स. ओके, so these are the properties of Bezier. Okay, so today we have seen about the types of curve. In that, first is Hilbert curve. Okay, then we have seen the properties of Hilbert curve. Then we have seen Koch curve. Then we have seen the approximation of Koch curve. We have also seen some properties of Koch curve. Next, we have seen the Bezier curve and the properties of Bezier curve. So the question may be asked on the properties of the some curve, okay, or the types of curve. Tomorrow we will see the next part of this what Bezier curve, or we will see the example which is frequently asked on the Bezier curve. Okay, so today we will stop here. तर आज आपण इथं काय करूया, एंड करूया मीटिंग आपली, ठीक आहे.